नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खरं तर मी आज संतोषा सांगितलेलं की आज तू व्हिडिओची ओपनिंग पण कर म्हणून, पण त्याला म्हणजे अजून तेवढी प्रॅक्टिस नाही झालेली, त्यामुळे तो नाही करत. तो म्हणाला की नाही तूच करून दे मला सुरुवात म्हणून. त्याच्यामुळे म्हटले ठीक आहे, मी सुरुवात करून देते. आणि आत्ता संतोष जाणार आहे पैलाडीमध्ये. पैलाडी म्हणजे आमची तिथे शेती पण आहे आणि काही आंब्याची झाडं आहेत. म्हणजे एक दोनच आहेत तिथे आंब्याची झाडं, बाकी दुसरी आमची वेगळी आहे बाग आंब्यांची. तर तिथे जाणार आहे संतोष आंबे काढण्यासाठी. म्हणजे ऑलरेडी आई आणि सूरज माझा पुतण्या आहे, आमचा पुतण्या, तर तो गेला आहे ऑलरेडी तिथे आंबे काढण्यासाठी. आणि आता संतोष पण चालला आहे त्यांना हेल्प करण्यासाठी. तर आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला संतोष दाखवणार आहे. आता आलो पैलाडी आंबे काढायला. बघ काढलं का रे? हे राहत आंबे बघ किती धरले ते बघा. काढले की काढायचे आहेत ग? काढले की काढायचे आहेत? आंबे झाले काढून घेतले. किती भेटले ग? पाडला नाही माकडाने? सूरज ना आला? दे. हा एकच धरला का? हा तेवढं 4 गवलं ही अडचण सगळी काढत भेटत नाही ना कोण घडली हातावर पैसे. हा ते खरं आता मी लावलं म्हटलं ती का ती बघ जगलीत नाही. ती जगली आहे पण ती येत नाही. तेव्हा पाणी येतं तेवढं वांदर खातात. पानं खातात. हा आणि ही ह्याचा या कलम लावला आता हायता बघ मोडून टाकला थोंब. त्याच्या धुरे येतं तेवढं खातो वांदर. कोवलं असतं ना का? हो फणस कटला बारको. बारको आहे की कापू आहे? काय बॉक्स बघूया. तुकारामाकडे असेल, काय माहिती. गावकाराकडे नाही ना? गावकरच बाबू गावकरकडे आहे. त्याच्याकडे पण आंबळ त्यांना काढला त्याचं नाही. बघू विचारलं बघ असेल तर ठीक आहे. गावकराकडे येत नाही. चला बाबा चला मग ठेवा दारा गिरा लावता येते. फणस घेऊ मी की हे कसा घेशील? बिसी पण असतो. मी डॉक्टर घेते. नको नको मी आणतो हां हलवलो आणतो. थांब मग ते हातातलं दे माझ्यातलं. या घेशे घेते. त्यात आंबट म्हणून दुसरी पिशवी नाही. मी जाऊ? चलिए. हाँ गर्मी खूप आहे. काय बघतोय संतोष?
कुठून आणले पहिलाडी पहिलाटी म्हणजे आपली झाड आहेत ना हे आपलं झाड आहे ना आपले आहे की दुसऱ्यांची झाडांची नाही रे बाबा, आपल्या झाडाचं आहे ते. पण 2 झाडांमध्ये एवढे सगळे येतात. हे बघा आता असे दिसत आहेत तुम्हाला 2 दिवसात तेवढे आणि आता पिकल्यानंतर कसे दिसतात आणि आतमधून पण कसे कसे आतमधून पण कसे निघतील ते आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि हे एवढे निघाले एका झाडाचे. लहान झाड आहे, मोठं नाही आहे. हे लहान झाड आहे अजून मोठं नाही झालंय का ते. अच्छा मोठं झालं ते अजून निघतील ना याचे. पण लागण्याचे तरी पण किती झाले. चांगले निघालेत ना. ते तुमचं तयारी कर आता हे पटकन. पिकल्यानंतर कसे आतून निघतात ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि जेव्हा आम्ही आता- खाऊ तेव्हा. आणि आज आम्ही बाजारात पण जाणार होतो. हो हो चल चल लवकर बघूया चालत. केसर खुश आहे आता बाजारात जायचंय म्हणून. हा एवढं काय पंपचं काय टेन्शन घेऊ नको त्याचं तिला लागलाय तो बरोबर आहे तुझा हं. पण दाखवून येतो ना, काढत नाही मग बघतोय. एवढा काय सुरू आहे दाखवलं असं तो सांगणारच करायला ना. पण काय ते दाखवलं तर तो करायलाच सांगणार काम. ना तो एवढा काही हे नाही आहे तो कदाचित नसेल पण पंक्चर तर लहान स्क्रू आहे एवढा हं. म्हणजे आतपर्यंत गेला असेल ना तरच पंक्चर होणार. बरोबर आहे हा. मग नको दाखवू ना. दाखवून येतो फक्त बाय लसी घेऊन ये. बाय काय बाय भैया येऊ बाय सीट खाली येऊ चला चला. हा. काय हो? असं लग्न असल्यामुळे भरपूर जणांची गर्दी आहे. कुठे आहे वाडीतच आहे आपलं लग्न. हे काय तुमचं हे. इकडे टेम्पो वगैरे आला. अच्छा हा इथे आहे का लग्न. हा. ओके ओके. गणपती बाप्पा मोरया. मोरया मंगलमूर्ती मोरया. चला आता आम्ही चाललो आहोत बाजारामध्ये राजापूर बाजारमध्ये. आणि संतूची शाळा 5वी पर्यंतची. त्याची राजापूरच्या बाजार असं आहे. हो बरोबर आहे राजापूरच्या बाजारात चाललो आम्ही. हा माझं वाक्य चुकलं केसाने मला करेक्ट केलेलं आहे. आणि मला खरंच इतकं आवडतं ना हल्ली गावाला. असं वाटतं गावातच राहू. नाही राहू शकत. बघू फक्त आपल्याला फिरायला आवडतं ना. केसरला फिरायला पाहिजे. फिरायला पण आवडतं हो. मग गावामध्ये कुठे पण जाऊन आपण फिरू शकतो बिनधास्त मध्ये. गाड्यांची गर्दी नाही काय नाही वगैरे असं. जी काय गर्दी असते ती हायवेला असते. बाकी आतमध्ये तरी गर्दी नसते गाड्यांची. असं झाडांच्या मधून काल इथं पूजा होते. असं झाडांच्या मधून प्रवास करायची. हो ना काल इथे आपण आलेलो ते पूजेला. ही इथं होळी असते बघ हम्म. साईडला आहे ना. ही आता 10वी पर्यंतची शाळा ना. नाही 7वी पर्यंत आहे ना ही. 7वी पर्यंत. अच्छा 10वी साठी जावं लागतं कुठे यायला. राजापूरला. राजापूर सिटी मध्ये शाळा. आणि वातावरण थोडं पावसाळा झालेलं आहे ना ढगाळ. सकाळपासून थोडं असं पावसाळ्याचं वातावरण आहे. असं आज येईल ऊन पण नाहीये आता. म्हणजे ऊन कमी संध्याकाळी आहे. पाऊस येईल. आला तर बरं वाटेल जरा ना. थंड वाटत जरा. आम्ही आलो त्या दिवशी तर रात्री थंडच वाटत होतं कारण पाऊस थोडाफार पडला पण होता आणि हवा वगैरे पण वादळ होतं छोटस खरं तर ना. त्याच्यामुळे हवा वगैरे पण होती. त्याच्यामुळे आलो त्या दिवशी तर काही नाही वाटलं. आणि आम्ही सांगितलेलं गच्चीवरती थोडंसं पाणी टाकून ठेवा म्हणजे खाली जरा थंडावा येईल. नाही तर ते गच्चीची गरमी पण येते ना खाली म्हणून. तर स्लॅब म्हणजे वरची जी गच्ची आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी टाकून ठेवलेलं. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी तर थंडच वाटलं खरं तर. असं गरमी असं रात्री वाटलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी पण थंडच होतं वातावरण. पण आता 2 दिवस जरा काल आणि परवा गरम भरपूर. थोडस म्हणजे गरम होत होतं बंद केल्यावरती. आपण जर उघडं ठेवलं तर एवढं गरम नाही होत. पण आम्हाला कसं ते सवय आहे ना मुंबईच्या लोकांना बंद दरवाजे खिडक्या बंद करून झोपायची. त्याच्यामुळे ते बंद केलं तर मात्र चांगलीच गरमी होते. आणि म्हणजे 2 दिवस आम्ही हे पण टाकतोय वरती पण पाणी टाकतोय गच्चीवरती तरी सुद्धा गरमी रात्रीची फक्त वाटते कारण सगळं पॅक करतो म्हणून. ओपन जर ठेवलं तर नाही एवढी गरमी वाटत. आता पण लाईट नाही आहे पण आम्ही खिडक्या ओपन ठेवलं तर असं गरम असं नाही वाटत. लाईट गेली होती तरी पण है ना. असं त्यामुळे गावचं वातावरण तर छानच आहे. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो. उन्हाळ्यामध्ये पण असं दरवाजा उघडे असले की थंडच वाटतं हवा येत राहते असं.
आणि मला आज इथे ना लागलेलं आहे. लागे तर नळाखाली ते काय का? करायला गेली होती काय माहिती नाही. नळाच्या नळ ना घासला गेला थोडासा आणि फक्त चांबडीच निघाली. रक्त बिलकुल नाही आलं. फक्त अशी चांबडी जी असते डोक्याची ती निघाली आहे, ते दिसतंय. घास पटलंय. रक्त तर बिलकुल नाही आलं, पण फक्त चांबडी घासली गेली. आपण ती झोमते चांगलीच. आमच्या गावातले पण एक जण आहे जे आंबे सेल करतात मुंबईला वगैरे. तर त्यांना पण आम्ही विचारलं तर गावात आंबे नाही आहेत. ते म्हणाले की नाही, माझ्याकडे आता आंबे नाहीच आहेत. तर नशीब आमचं की आमच्या झाडाचे आंबे आम्हाला भेटले आहेत. आमच्या वाट्याचे होते ते आंबे म्हणून ते आम्हालाच भेटले बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला आंबे आम्ही नेऊ शकतो. ना तर प्रश्न पडला होता की आता कुठून आंबे घ्यायचे. म्हणजे रोडच्या साईडला पण बघू शकतो, असतात आंबेवाले. पण कसं आपल्या गावातले आंबे खाण्यामधली मजा जी असते ती वेगळी असते ना, त्यामुळे आमचं नशीब की आम्हाला आमचे आंबे भेटलेले आहेत. आणि पूर्ण एक पेटी होईल आणि अजून राहतील एवढे आंबे आम्हाला भेटले आहेत है ना. त्यामुळे बघू. एक जण आहे आमच्या विरारमधले, म्हणजे आमच्या सोसायटीमधले, त्यांनी सांगितलंय की आम्हाला पण आणा एक पेटी असेल तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला सांगेन फोनवरती जर काही चार्जेस असेल किती. तर आता बघू, त्यांना जर हवे असतील आंबे तर त्यांच्यासाठी पण आपण बघू आंबे. आत्ता आम्ही राजापूर बाजारपेठमध्ये आलेलो आहोत खाली. तर आता गाडी इथे पार्किंग करून संतोष जाणार आहे शोधायला बॉक्स कुठे मिळतोय. आणि काय बघणार आहे, बॉक्स आणि कुळदाचं पीठ वगैरे ना. कुळदाचं पीठ आणि बॉक्स. हे संतोष आता ते पाणी आले त्या दिवशी पण होतं. अच्छा, पावसामध्ये तर हे पूर्ण भरूनच जातं, तेव्हा तर इथे गाड्या पण नसतात ना. इथे समोर करतो उभी. हा, असं फिरून सरळ तोंड करून लावू का? चालेल, फिरूनच लाव ना सरळ तोंड करून. म्हणजे आम्हाला बघायला पण भेटतं ना आजूबाजूवाले. काय ना काय असं कसं करमणूक पण होते आमची पण. असं जर आलं तर ते समोर फक्त भिंत बघत बसावी लागेल त्याच्यामुळे. भेटले का बॉक्स आणि चालू ठेव, सगळं आणलं. हा पाठी ठेव ना, पाठी ठेवतोय ना. हा, कुंभारी आली. अच्छा, तू ते हे नाही घेतलं, कुळदाचं पीठ वगैरे घेणार होतंस? नाही घेतलं, मग लक्षात नाही राहिलं. माझा पहिले पंक्चर काढूया, ते काढायला लागेल. ते ठीक आहे, जाऊया आता पंक्चर काढायला. इथंच आहे काय ते पंक्चर इथे का तिकडे जाऊया ना, काय डेपोच्या ते पेट्रोल पंपच्या इथे. नाही, ते हा चांगला आहे डेपोची. नसला बिसला परत ते लफडे. ठीक आहे, बघितलं तर नशीब तर कैले, नाही तर परत उद्या लफडे झाले असते. इथे जागा झाली का? झाली. चल गेला का? इकडचा नजारा भारी दिसतोय. पण हा इथे नदी, पाठीभाग इथल्या नदी, इथे नदी पाणी आहे इथपर्यंत ना. नदी आहे ती. इथपर्यंत पाणी फुल आहे. पुढचं पाणी जरा सुकलंय इकडचं. चला आता आमचं काम झालेलं आहे पंक्चर वगैरे काढून. आता मी रिटर्न चाललो घरी. मध्ये आपल्याला घ्यायचं आहे पण ते आता कुठे पाणी कुळदाचं पीठ वगैरे. पाणी तर आपल्याला कुठे पण भेटेल रे. हे हा ओळखीचा आहे. हा, हे कोण आहे ते ये रंजिता. चालत कुठे? तुमचं इथे हेच गाव आहे? हो, हेच गाव आहे. हो काय? बोल ना. अच्छा नाही, चौकी. अच्छा. हा, डेपोला. हो, डेपोला चाललोय. सोडायचं आहे? डेपोला चाललंय का? हो, आम्ही तिथूनच जाणार आहोत. हो, इकडे. हे रंजिताची बहीण आणि भाऊजी आहेत. क्रेझी फुडी रंजिता. ते बघतो ना आपण व्हिडिओ, क्रेझी फुडी रंजिता. हो, तिची बहीण आहे, मावशीची मुलगी ना ग. गावाला आलेत का किती दिवस? लो झाली बॅटरी. लाव ना, ह्याला लाव. लावूया. आता रंजिताची बहीण आणि भाऊजी भेटले होते
तर ते आता त्यांना डेपोमध्ये उतरवलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. काय दाखवतो? पातेरं घेऊन जात आहेत असे संतोष म्हणतोय पातेरं घेऊन जायचे पहिल्यांदा हा, लोक. बरं. आणि आता बॅटरी लो झालेली आहे म्हणून त्यामुळे जरा लाव इथे आता थोडासा. जरा व्हिडिओ बंद करूया नंतर दाखवूया. बरोबर वाजतं काय बघूया वाजवत. हा बघा कुत्रा आतमध्ये त्याला बंद केलंय तर तो वाजवतोय. दरवाजा कोला म्हणून सांगतोय. कोला कोला बघा बाजूला वा या साईडला आहे ना. आला नाही बाहेर. हा बघ कसं बाहेर आला. कुठे चालला ए बाबा तिकडे कुठे चालला. नाही इकडे ये ना. दरवाजा हा खिडकी बंद करायला पाहिजे इकडे. कसा दरवाजा ठोकतो रे तू. अरे म्हणून सांगतो पेट्रोल भरायला काल. आता भरायचंय. आता काय भरणार? कारण लोकल मध्ये पेट्रोल जास्त होतं ना. आता आम्ही चाललो आहोत. आम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर त्यासाठी जिथे नेटवर्क येतो मात्राड्यात जावं लागतं. जाऊन बघतोय नेटवर्क येत आहे का. पातर्डीमध्ये ना. ठीक आहे. संध्याकाळचा नजारा. हे सूर्य मावळला तर दिसला झालाय नाही का आपण वरती वावली पण दिसलं नाही आपल्याला. काय नाही दिसलं. हा दिसला माकड गेला चला इथे. ए लवकर. पण तो आहे तिथे बसलेला. उजेड आहे तिथपर्यंत जायला लागेल. हा ना. उजेडात इथपर्यंत जायला पाहिजे म्हणूनच मी तुला मागासपासून सांगू जावे म्हणून. कारण इथे नेटवर्क येतो जातो असं असतं. ते कंटिन्यू नसतो त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतं ते. एक तास 1.5 तास झाला आता इथे. आज पेट्रोलसाठी भरपूर लाईन आहे. आम्ही पण एक तास लाईनीमध्ये उभे आहोत राजापूरच्या पेट्रोल पंपवरती. पहिल्यांदाच आपण एवढी लाईन बघितली आहे ना पेट्रोल पंपवरती ह्या. तर म्हटलं भरून घेऊया. आलोच आहोत लाईनीत उभेच आहोत. हा ना, एक व्हिडिओ दीड तास टाकण्यासाठी पण थोडं थांबायचं होतं म्हणून म्हटलं चला लाईनीतच लागूया आणि भरूनच घेऊया. हा ना. उद्या जर लाईन बी नसली तर निघताना त्याच्यापेक्षा आज भरलेलंच बरं ना. उद्या सकाळी तर नसणार पण काय आपण सांगू नाही शकत ना आपण. तुम्हाला सांगितलं कोणी आम्ही पेट्रोल भरत होतो. नाही मला वाटलं त्यांनी सांगितलं असेल. ना आम्ही काहीतरी बोललो तिथं तिच्यावर हा. पण येतो पाताड्यात ना बोललो की पेट्रोल भरून येतो बोललो. कोण पिट्या ते तर आम्ही तर खालीच जाणार होतो फक्त पण नंतर म्हटलं पेट्रोल पण भरून येऊया. केवढी गर्दी 1 तास लागला पेट्रोल भरायला आम्हाला.